जालन्यातील रक्ताची होळी थांबवा, समृद्धीच्या दोषी अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करा. विजय लहाने. समृद्धी की मृत्यूचा सापळा. 5176 बळीनंतर आता तरी सरकारला जाग येणार का? हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग हा विकासाचा मार्ग नसून तो सामान्य जनतेसाठी मृत्यूचा सापळा बनलाय, असा घणाघाती आरोप करत वंचित बहुजन आघाडीने हा महामार्ग तात्काळ बंद करण्याची मागणी केली आहे. 5000हून अधिक निष्पाप जीवांचा बळी घेणाऱ्या या महामार्गाच्या सुरक्षिततेबाबत सरकार अजून किती काळ डोळे मिटून राहणार, असा संतप्त सवाल आता उपस्थित केला जात आहे. रक्ताने माखलेला समृद्धीचा प्रवास. वंचित बहुजन आघाडीचे विजय लहाने यांनी दिलेल्या माहितीनुसार समृद्धी महामार्गावर आतापर्यंत तब्बल 5176 नागरिकांनी आपला जीव गमावलाय. जालन्यात रक्ताची होळी. एकट्या जालना जिल्ह्याच्या हद्दीत तब्बल 176 निष्पाप लोकांचा बळी गेलाय. काल झालेल्या भीषण अपघातात 8 महिलांचा मृत्यू झाल्याने जनक्षोभ उसळलाय. सरकारने जाहीर केलेली 5 लाखांची मदत म्हणजे मृतांच्या नातेवाईकांची थट्टा असून ती मदत 25 लाख रुपये करण्याची ठाम मागणी करण्यात आली आहे. सरकारच्या विनाशकारी नियोजनावर प्रहार. जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या निवेदनात वंचित बहुजन आघाडीने सरकारवर बोचरी टीका केली. सरकारला केवळ टोल वसुलीत रस आहे. लोकांच्या जीवाशी त्यांना काहीही देणेघेणे नाही. दररोज अपघात होत आहेत, रक्ताचे पाठ वाहत आहेत, पण प्रशासन केवळ बघ्याची भूमिका घेत आहे. जोपर्यंत प्रवाशांच्या सुरक्षेची हमी पूर्ण मिळत नाही तोपर्यंत हा खुनी महामार्ग तात्काळ बंद करा. विजय लहाने, वंचित बहुजन आघाडीचे नेते. महामार्ग तात्काळ बंद करा. जोपर्यंत तांत्रिक त्रुटी दूर होत नाही तोपर्यंत महामार्गावरील वाहतूक थांबवा. मदत वाढवा. मृतांच्या वारसांना तुटपुंजी 5 लाखांची मदत न देता 25 लाख रुपये सानुग्रह अनुदान द्या. सुरक्षा ऑडिट. महामार्गाच्या बांधकामातील त्रुटींची उच्चस्तरीय चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करा. निष्कर्ष. एकीकडे वेगवान महाराष्ट्राच्या गप्पा मारणारे सरकार समृद्धीवर होणाऱ्या मृत्यूंच्या तांडवाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप आता जोर धरू लागलाय. वंचित बहुजन आघाडीच्या आक्रमक पवित्र्यामुळे प्रशासनाचे धाबे दणाणले असून आता सरकार यावर काय पाऊल उचलते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यावेळी उपस्थित दत्तू कुर्धने, सरपंच नंदापूर वैभव वानखेडे, बीबीए महासचिव अंकुश गाडेकर, तालुका उपाध्यक्ष बीबीए अरुण गायकवाड, युवा जिल्हा संघटक ऋषीधर कुर्धने, सुनील लोखंडे, इम्रान शेख, शाहरुख खान आदींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी मॅडम मला भेटायला आलेलो आहे आणि त्यांना मी रिस्तर या ठिकाणी निवेदन दिलेलं लोकशाही मार्गाने. आणि आमचं जिल्हाधिकारी मॅडम मार्फत मुख्यमंत्री साहेबांना सुद्धा निवेदन आहे आणि समृद्धी महामार्गावर अनेक प्रकारची त्या ठिकाणी ऍक्शन होत आहे आणि त्या ठिकाणी निष्पन्न लोकांचे त्याच्यावर जीव जात आहे. आज हे कामगार आमच्या जिल्ह्यामधले 9 कामगार त्या ठिकाणी मला पावलेले आहे. कालपर्यंत 7 लोक होते. आज सकाळी सुद्धा एक कामगार गेलेला आहे आणि आतापर्यंत आमच्याकडे अशी माहिती आली घाटी रुग्णालयामधून की 9 लोक त्या ठिकाणी मला पावलेले आहे आणि त्यांना राज्य सरकारने 5 लाख रुपये या ठिकाणी त्याला जीव गेलेले. हा 5 लाख रुपये जीव गेल्यानंतर त्यांच्या काही कामा उपयोगाच्या नाही. जर सरकारने त्यांना जर काही सुरक्षा दिली असती, काही हेल्मेट वगैरे त्याला घालायला जर दिले असतं तर नक्कीच त्या ठिकाणी काही सुरक्षा असती तर त्यांचा जीव वाचला असता. हा खूप मोठा विषय आहे आणि सरकार म्हणजे आतापर्यंत जेव्हापासून समृद्धी महामार्ग खोललाय तेव्हापासून फक्त जालना जिल्ह्यामध्ये आता कालची जी घटना घडली कडवंची शिवारामध्ये घडलेली आहे, पण पाठीमागाची घटना घडली राजावाडीपाशी अनेक प्रकारचे असे ऍक्शन झालेले आहे. पण जालना जिल्ह्यामध्ये आतापर्यंत येणाऱ्या एका वर्षामध्ये फक्त 176 लोकांचे त्या जीव गेलेले आहे समृद्धी महामार्गावर. आणि आता जेव्हापासून राज्य महामार्ग समृद्धी महामार्ग खुलेला आहे तर ते मुंबईपासून तर नागपूरपर्यंत आतापर्यंत 5176 लोकांचा त्या ठिकाणी जीव गेलेला आहे. आणि मग इतके लोक त्या ठिकाणी गेलेले असेल तर समृद्धी महामार्गाला बॅन करावा, समृद्धी महामार्ग बंद करावा आमचा जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्र्यांना आम्ही मागणी केलेली आहे. आणि जे त्या ठिकाणी ते कामगार गेलेले आहे, महिला त्या ठिकाणी मरण पावलेले आहे, त्यांना जे सरकारनं 5 लाख रुपये दिलेले आहे ते 5 लाख रुपये त्यांच्या घरच्यांना नाकार दिलेला आहे. ते 5 लाख रुपये घ्यायला तयार नाही. आम्ही सुद्धा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने त्यांना आम्ही सरकारला सांगू इच्छित आहे की तुमचे 5 लाख रुपये नको त्या कुटुंबाला. जर द्यायचे असेल तुम्हाला मदत तर त्यांना प्रत्येक कुटुंबाला जे मौत झालेले लोक आहेत त्यांच्या कुटुंबाला 25 लाख रुपये त्या ठिकाणी सरकारने मदत करावा आणि त्यांच्या कुटुंबातल्या प्रत्येक जे घरातले जे व्यक्ती गेला असेल त्यांच्या जिम्मेदार व्यक्तीला त्या ठिकाणी शासकीय नोकरीमध्ये सहभाग करावा अशी वंचित बहुजन आघाडीची मागणी आहे. विजय लहाने, वंचित बहुजन आघाडी युवा कार्यकर्ते.